कर्जमाफी झाली पाहिजे. त्यानंतर या जिल्ह्याचा महत्वाचा विषय आहे तो म्हणजे पीक विमा. शेतकऱ्यानं त्या ठिकाणी स्वतः पैसे भरले, खिशातले पैसे भरले, सरकारनं 1 रुपयामध्ये पीक विमा काढला आणि 1 रुपयात पीक विमा काढल्यानंतर त्या ठिकाणी शेतकऱ्याला पैसे त्या ठिकाणी फॉर्म भरला. परंतु झालं काय, 2020 आणि 21 पीक विमा माझ्याकडे या ठिकाणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी धाराशिव यांचं पत्र आहे. मित्रांनो, ते खोटं काही बोलणार नाहीये, हे पत्राच्या अनुषंगाने बोलतोय. त्यांनी आम्हाला लिहून दिलं की 2020 आणि 21 पीक विमा राष्ट्रीय प्रविष्ट आहे. 2022 आणि 23 पीक विमा पण काही शेतकऱ्याला दिलाय म्हणून त्यांनी लिहून दिलं आणि 24 पीक विमा त्या ठिकाणी 25% अग्रिम रक्कम दिली, काही शेतकऱ्याला दिले आणि काही शेतकऱ्याला दिले नाही. आणि त्यानंतर उर्वरित 75%चा जो पीक विमा होता तो त्या ठिकाणी या केंद्र शासनाने, बघा हे सरकार शेतकऱ्याचं सरकार म्हणून सांगताय, 30/4/2024 ला त्या ठिकाणी एक परिपत्रक काढलं आणि शेतकऱ्याला आजपर्यंत त्याचा पीक विमा मिळाला नाही. आणि म्हणून या अधिवेशनासाठी आमची शेतकरी संघर्ष समितीची मागणी आहे की हा जो पीक विमा न्याय प्रविष्ट, हा जो वंचित राहिलेला पीक विमा आहे तो राज्य सरकारने खास बाब म्हणून त्या ठिकाणी नोंद करून घ्यावी आणि या शेतकऱ्याला द्यावी, अशी आमची शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आपल्याला मागणी आहे. त्यानंतर सध्याची कारखान्याची परिस्थिती पाहिली. काल आता आमचे शेतकरी सोलापूरला, काही या भागातले शेतकरी सोलापूरला त्या गोकुळ कारखान्याच्या विरोधात आमरण उपोषणाला बसले होते. त्या ठिकाणी आमच्या गावातला एक तरुण पोरा 40 वर्षाचा या शेतकऱ्याच्या भानगडीत पडला आणि त्या ठिकाणी त्याचं 3 महिन्याखाली बायपास सर्जरी झाली. तो माणूस त्या ठिकाणी त्या आमरण उपोषणाला बसला होता. मी त्या ठिकाणी गेलो, त्या ठिकाणी पाहिलं आणि माझ्या लक्षात आलं की हे सरकार काय हालासारखं नाही आहे. आणि ज्यावेळेस मी कलेक्टर साहेबांना भेटायला गेलो, उपजिल्हाधिकारी देशमुख साहेबांना भेटलो, त्यांना सांगितलं की हे शेतकरी असं बसले, हे त्यातल्या शेतकऱ्याला काय पहिलं वाईट झालं तर साहेब ह्या तुमच्या कार्यालयामध्ये एक अधिकाऱ्याला येऊ देणार नाही. तात्काळ येतो हल्ले आणि त्यांनी त्या ठिकाणी लिखी दिलं 20 आणि 25 तारखेपर्यंत तुम्हाला मी पैसे देऊ. कशासाठी वेळ येते ही बोला, याला जबाबदार शासनाचं नियंत्रण नाही का? शासन काय करतंय? नुसताच आपल्या घोषणा, पोकळ घोषणा करायचं, महिलाला म्हणायचं तुम्हाला 1500 वर 2100 देतो, शेतकऱ्याला म्हणतात तुम्हाला 2000 दिलो, तिलवणीकर म्हणतोय 2000 तुम्ही पेरणी केलं, तुमच्या अंगावर कपडे घातलं, तुमची चड्डी आमची आहे. अरे बाबा, या देशामध्ये बदल घडवला या शेतकऱ्याने लक्षात ठेव. तुम्हाला सत्तेत बसवलं या शेतकऱ्याला बसवलं हे लक्षात